जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदादांनी सांगितलं लेखी पत्र द्या। मी त्याचे संपूर्ण लेखी पत्र तयार केलेले आहे, परंतु या जिल्ह्यामध्ये आत्ताशी 71 कोटी 73 कोटी रुपये बोगस उचलल्याचं मी रात्री जाहीर केलंय। परत ते सांगत नाही। मी आतापर्यंत त्याची जाहीर म्हणजे लेखी तक्रार केली नव्हती, आता मात्र मी त्याची लेखी तक्रार केली। अजित दादा राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्याचे प्लॅनिंग म्हणजे प्लॅनिंगच दादाकडे आहे, त्याच्यामुळे त्यांच्याकडे। आणि याच्यावरती आता हे सोपं नाहीये ना। 73 कोटी रुपये स्वतंत्र चौकशी समिती नेमली जाईल आणि ती चौकशी समिती क्विक त्यातले तर एक राज्याच्या समितीने ऑलरेडी सांगितलेलं आहे 5 कोटी डबल तुम्ही उचललेत म्हणून। बाचाबाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असतं, ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नयेत। एवढे मीडियावरती एवढे येतील एवढं झालेलं नाही का? नाही तो नाही, बिंदू नामावलीवरचा मुद्दा माझा आजही कायम आहे। या जिल्ह्यामध्ये त्यांच्या कानापर्यंत बी गेलाय ते। तुम्ही बोलले का? नाही आज नाही बोललो ना, तो मुद्दा आजही बोललेलो आहे। बिंदू नामावली मध्ये जे अतिरिक्त लोक झालेले आहेत आणि जे लोक करुणा मुंडेंच्या गाडीमध्ये पिस्तूल ठेवतात, साड्या घालतात, काही एक पट्ट्या ते 15 JCB 100 टायरच्या तसल्या गाड्या। आणि बीड मध्ये काही पोलीस, सगळं परळीच्या पोलिसाबद्दल काय, बीड मधले काही पोलीस त्यांच्या स्वतःच्या हायवा आणि इथं कलेक्टर ऑफिसला लावलेले हायवा काढून नेतात पोलीस। माझं म्हणणं आहे, एक तर पोलिसांनी त्यांच्या नोकरीचा राजीनामा द्यावा आणि वाळूचे धंदे करावे, आणि परळी मधले जे काही पोलीस दल जे चुकीचं वागलेलं आहे त्यांनी पोलीस पदाचा राजीनामा द्यावा, गुंडांच्या टोळ्या काढाव्यात किंवा अजून झंटा भांटा काय करायचं ते करावं। असताना काही वैद्यकीय सुविधा घेतल्या त्याच्यावर समिती नेमली, अजितदादांचे काही कानावर घेतला हवे? हे बघा, हे प्रत्येक विषय हे डीपीडीसीचे विषय नाही, तो डीपीसीचे जे डीपीसीचे विषय तेवढे पेनड्राईव्ह देणार आहे, माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी